शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी आता समोर येते। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते। कालच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून मागणी केली गेली आहे। सूत्रांची माहिती, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांकडे 8 दिवसांचा वेळ मागितलाय। जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना बूथवर काम केल्याचा डेटा मागितलाय। कामाचा डेटा दिल्यानंतर पद सोडण्याचं जयंत पाटील यांनी आश्वासन दिलंय। त्यामुळे आता या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी होतीये। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण आपण पाहतोय मागच्या 2 दिवसापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक सुरू आहे। मात्र कालच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे। एका कार्यकर्त्याने चक्क जयंत पाटील यांच्या समोरच त्याची मागणी जी आहे ती केली आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यालाच उत्तर देत जयंत पाटील म्हणाले की मला 8 दिवसाचा वेळ द्या, मी राजीनामा देतो, असंही बैठकीत जयंत पाटील म्हणालेले आहेत। मात्र 8 दिवसांचा वेळ दिल्यानंतर मी पद सोडतो, बूथवरती तुम्ही काय काय जे काम केलेलं आहे याचा डेटा मला द्या, त्यानंतर मी बाजूला होतो। बोलणं सोपं असतं, परंतु चांगला माणूस हडकून आणि त्याला पुढं आणणं अवघड असतं। मात्र मी एकटा किती करणार, जयंत पाटील यांचा हा सवाल होता आणि सगळं सारखं काम करत नसतात अशा पद्धतीत त्यांनी त्या कार्यकर्त्याला उत्तर दिलं। मात्र ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मात्र जयंत पाटील काय भूमिका मांडतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।